दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अजितदादा गेले, महाराष्ट्र हादरला, हळहळला. मात्र त्यांच्या पश्चात त्यांची राष्ट्रवादी धक्क्यांवर धक्के पचवते असं सध्याचं चित्र आहे. कधी पटेल तटकरेंच्या पदाचा वाद, कधी पार्थ पवारांच्या वाढत्या प्रभावाबाबत धुसफूस, तिथपासून प्रशांत किशोर यांनी घेतलेली सुनेत्रा पवारांची भेट आणि त्यातील कथित तटकरेंवरची नाराजी. एवढ्या घडामोडी सातत्यानं पक्षात घडत असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या एका पोस्टनं खळबळ उडवली. पक्षाचं दादांवर खरं प्रेम होतं, तर दादांच्या पश्चात त्यांच्या परिवारावरचं प्रेम कसं कमी होऊ शकतं असा सवाल उमेश पाटलांनी केला. दादांच्या नावावर, विश्वासावर, दादांनी दिलेल्या संधीवर आयुष्यभर मोठे झालेले लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील तर त्यांचं खरंच दादांवर प्रेम होतं की दादा सत्तेत होते तोवरच प्रेम होतं असा सवाल त्यांनी केला. उमेश पाटलांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे. उमेश पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहूया. दादांनी दिलेल्या संधींवर मोठे झालेले काही लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील तर मनात एक प्रश्न निर्माण होतो, यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? की दादा सत्तेत होते तोपर्यंत हे प्रेम होतं, दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावरचं प्रेम कमी कसं होऊ शकतं? दादांच्या पक्षाच्या फांदीवर बसून त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवण्यानं कुणाचं राजकीय भलं होईल? दादा म्हणतील, मी गेल्यानंतर माझ्या माणसांना तुम्ही जपलं की त्यांनाच एकटं पाडलं? असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दरम्यान या पोस्टनंतर उमेश पाटलांनी स्पष्टीकरणही दिलं. मात्र कोणत्याही नेत्याचं त्यांनी नाव घेतलं नाही. तर पाटलांच्या पोस्टवर राष्ट्रवादीतूनही प्रतिक्रिया उमटल्या, त्याही प्रतिक्रिया पाहूया. मानसिक त्रास देण्याचं काम, खोट्या बातम्या पुरवण्याचं काम, अजेंडा चालवण्याचं काम हे केलं नाही पाहिजे. जर कोण करत असतील तर त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. थोडी तरी त्या ठिकाणी आपण संवेदनशीलता ठेवली पाहिजे. असं आहे की अजितदादांवर प्रेम होतं नव्हतं, आता ते कुणाबद्दल ते बोलतात, काय बोलतात ते त्याच्यामध्ये काही स्पष्ट नाहीये. पण अजितदादांवर प्रेम होतं म्हणूनच आम्ही सगळे जे अजितदादांबरोबर जे आहे त्या पवार साहेबांना सोडून इकडे आलेलो होतो, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. पक्षात काही चांगलं म्हणजे कोण म्हणतं ते चुकीच चाललेलं नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, यांच्या नेतृत्वाखाली पक्ष हा बळकट आहे आणि पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना निश्चित प्रकारे न्याय देण्याची भूमिका या सर्वच आमच्या नेते मंडळी असतील आणि सुनेत्राबाई आमच्या प्रमुख आहेत. सुनेत्राबाई जो काही निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या गुंगी गुडिया टिप्पणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला. बीड दौऱ्यातील एका पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार